नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळतो आणि त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होतं हे बघायला विसरू नका। तर मित्रांनो आता हा उदयकांत बाहेर जेव्हा वल्लरीशी बोलत असतो, वल्लरीकडून तो पैशाची मागणी करत असतो आणि वल्लरीला धमकावत असतो, कारण वल्लरी पैसे द्यायला तयार नसते आणि त्याच वेळेस तेथे रमाकांत येणार आहे आणि रमाकांत हे सगळं काही ऐकतो। उदयकांतला बघून मात्र तो त्याला आता सगळं काही मारण्याची वगैरे धमकी देतो आणि हे सगळं तू केलेलं आहे कारस्थान आता रमाकांतला समजते। पण त्याच वेळेस आता फोन सुरू असतो, वल्लरी मात्र सगळं काही ऐकत असते आणि तिला आता ओळखती नक्की आता ह्या उदयकांतला मात्र रमाकांतने पकडलेला आहे। म्हणून मात्र आता ह्या वल्लरीने एक असा डाव खेळलेला असतो, आतमधून मात्र आता बंदूक घेतलेली असते आणि ती बंदूक घेऊन मात्र आता रमाकांतला गोळी मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र आता ही गोळी उदयकांतला लागलेली असते। रमाकांतच्या हाताला मात्र आता गोळी लागण्याऐवजी ही उदयकांतला गोळी लागलेली असते। तेव्हा मित्रांनो आता उदयकांत मात्र यांच्या तावडीमध्ये कसं सापडतो ते बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मात्र मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। मित्रांनो हे बघा आता मात्र मालिकेमध्ये आपण असं बघत आलो, कारण आता जी स्पर्धा आहे ती स्पर्धा जिंकून अर्णव ईश्वरीला ह्या सौदामिनीचे पैसे परत करायचे असतात आणि तिच्याकडून आपले जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स मिळवायचे असतात। त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामध्ये आता वल्लरी नाक खूप असते। वल्लरी नम्रताला म्हणते की हे बघ नमो, आता तू सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करायचे आहे, जे काही आहे ते हक्क सोडायचा नाही, कारण जर ह्या ईश्वरीने आता ह्या पार्टीमध्ये भाग घेतला तर सगळं काही आता तिचे कौतुक करतील, सगळं काही तिला छान म्हणतील। त्यामुळे आता किती काही झालं तरी आता ह्या पार्टीमध्ये तू सुद्धा तिच्या बरोबरीने उतरायचं असं मात्र तिने ठरवलेलं असतं। नम्रता आता लगेच ह्या वल्लरीचं ऐकते आणि ईश्वरीला पंगा देण्याचं ठरवते, पण ईश्वरी, अर्णव, आकाशची सगळेजण खूप खुश असतात। नम्रताला बरोबर ते एजीमध्ये आपल्या टीममध्ये सामील करून घेतात। वल्लरीचा फारच जळफाट होतो। त्यानंतर आता इकडे रमाकांत हा उदयकांत आणि वल्लरी या दोघांवर डोळा ठेवूनच असतो आणि सौदामिनी आणि वल्लरी या दोघीमध्ये नक्की काहीतरी शिजत आहे हे रमाकांतला आता पुरावेसहित सिद्धच करायचं असतं। म्हणून तो मात्र आता त्यांच्या पाळीवरच असतो। नक्की वल्लरी काय करते, कुणाला भेटायला येते, कुणाशी बोलते आणि याचे काही पुरावे आपल्या हाती लागतात की नाही हे सगळं काही बघायला मात्र रमाकांतने आता आपली पूर्णपणे जबाबदारी उचललेली असते, कारण किती काही झालं तरी अर्णवला ह्या संकटातून वाचवायचं आणि आपल्या सात्विकाच्या ची कंपनी आहे तर ती कंपनी अर्णवने इतक्या कष्टाने उभी केलेली आहे। त्यामुळे आज आपलं कर्तव्य आहे की हे सगळं आपण वाचवायला हवं, कारण आत्तापर्यंत आपण सोडून गेलो होतो। आपल्यावर जे आरोप झालेले आहे तर ते आरोपातून आता मुक्त होण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आता मात्र किती काही झालं तरी अर्णवला हे संकटातून वाचवायचं, कारण ईश्वरी तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। पण आपल्याला सुद्धा जेवढं करता येईल तेवढी मदत आपण अर्णवला करायची, कारण आपल्या सात्विकाचं आपल्यावर खूप प्रेम होतं, पण शेवटचा एक गैरसमज झालेला होता आणि त्या गैरसमजातून आता तिला म्हणजे मुक्तता देण्याची वेळ आलेली आहे। तर त्यासाठी मला एवढं तर करावं लागेल। म्हणून मात्र आता रमाकांत त्यांच्या पाळीवरच असतो। त्यानंतर वल्लरी जेव्हा फोनवर बोलत असते आणि फोनवर मात्र आता उदयकांत त्यांच्या घराच्या बाहेर आलेला असतो। उदयकांत वल्लरीला धमकावतो आणि वल्लरीला धमकावून म्हणतो की हे बघ, आज मात्र तू माझे पैसे दिले नाहीत तर मात्र मी तुला सोडणार नाही, मी सगळं काही अर्णवला येऊन सांगेल। तेव्हा वल्लरी म्हणते की कायम तुम्हाला अर्णवला सांगण्याच्या धमक्या देत असतो, तू स्वतःला समजतोस कोण, असे सारखे मी तुला पैसे कुठून द्यायचेत, मी काय म्हणजे अर्णवने माझ्याकडे काही पैसे वगैरे दिलेले नाहीत। तेव्हा उदयकांत म्हणतो की तुझं तू बघून घे, तुला काय करायचं आहे ते, पण मला पैसे हवे आहेत, नाहीतर मी तू ईश्वरीला मारण्याची सुपारी मला दिली होती, हे सगळं काही मात्र मी आता अर्णवला जाऊन सांगेल आणि अर्णवला सांगितल्यानंतर तुझं काय होईल पुढे याचा तू विचार कर। वल्लरी आता खूप घाबरते, वल्लरीला काय करावं तेच काही कळत नसतं आणि तेवढ्यात मात्र उदयकांत जोरजोराने हसत असतो
आणि त्याच वेळेस मात्र त्या दिवशी येथून एक माणूस गेला होता, तो तर हाच होता. मग आज हा माणूस आपल्या म्हणजे झाडाजवळ बाहेर अंगणाच्या बाहेर येऊन काय करतो नक्की, आता काहीतरी कुठेतरी पाणी मोरत आहे रमाकांतच्या लक्षात येतं. रमाकांत लगेच घाईने त्याच्या मागून येतो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तू कोण आहेस असं जेव्हा विचारतो तेव्हा उदयकांत जेव्हा मागे वळून बघतो तर त्याला धक्काच बसतो, कारण हा तर रमाकांत आणि रमाकांतने जर आपल्याला पकडलं तर अवघड झालं. म्हणून मात्र उदयकांतला फार मोठा धक्का बसलेला असतो. उदयकांत म्हणतो की तू, तर रमाकांत म्हणतो की हो तू येथे काय करतो उदयकांत आत्तापासून, म्हणजे मला त्या दिवशी शंका आली होती ज्या दिवशी तू आणि वल्लरी बाहेरून आले होते. वल्लरी नक्की तुझ्याशीच बोलत होती. आत्ता कुठे माझ्या सगळं काही लक्षात आलं, म्हणजे अर्णवला कंपनीच्या नावाखाली हे जे गुंतवलेलं आहे, जे काही लॉस त्याचा केलेला आहे, या सगळ्यामागे तुझा हात आहे. तर पण मला एक गोष्ट कळत नाही की वल्लरी आणि तू असं एकमेकांना का साथ देतात, नक्की तुमचं नातं आहे तरी काय, तुम्ही असे सारखं चोरून एकमेकांना का भेटतात. आणि आता तर तू तिला धमकावत होता, नक्की तू कुणाला मारण्याचं आणि कुणाला काही अर्णवला सांगण्याचं काय ठरवत होता. जर तू पैसे दिले नाही तर अर्णवला मी सगळं काही खरं सांगेल असे तू आत्ता जे बोलत होता ते आत्ताच्या आत्ता खरं सांग. तेव्हा रमाकांत असं सगळे काही प्रश्न विचारून त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असतो. आता उदयकांत काही सांगायला तयार नसतो, तो त्याचा हात हिसकावून तेथून जायला निघतो, पण त्याचा फोन सुरू असल्यामुळे वल्लरीने सगळं काही ऐकलेलं असतं. वल्लरीला भीती वाटते. वल्लरीला असं वाटतं की आता जर सगळं काही ऐकलं तर मात्र अवघड होईल. मग आता आपण काय करायचं, जे काही आहे ते सगळं काही आता आपल्याला आत्ताच निस्तरावं लागेल. आता ह्या रमाकांतचं काय करावं तेच मला कळत नाही. आणि तेवढ्यात मात्र ती आता हातामध्ये पिस्तूल वगैरे घेते आणि एक बांबूची काठी घेते आणि लगेच समोर येते. समोर आल्यानंतर मात्र आता तिला रमाकांत समोर दिसतो, पण त्याच वेळेस मात्र तिला रमाकांतला गोळी मारायची असते. पण रमाकांतला गोळी न लागता ती फक्त आता रमाकांतच्या हाताला लागून आता ही उदयकांतला गोळी लागलेली असते. आणि उदयकांत हा वल्लरीकडे पाहतो आणि उदयकांत जेव्हा वल्लरीकडे बघतो आणि तू इतकी मोठी गद्दारी केलीस का असं रागाने ओरडतोस. तूच मला ईश्वरीला मारण्यासाठी सांगितलं होतं आणि आज त्याचे पैसे मागायला मी आलो तर मात्र तुम्हाला गोळी मारलीस. मी तुला सोडणार नाही आणि आज रमाकांतला मी सगळं सत्य सांगणार आहे. रमाकांत हे बघ, तू सोडू नकोस हिला. तुला आणि तुझ्या सात्विकाला वेगळं जे काही केलेलं आहेस ना, तर ती वल्लरी होती. वल्लरी माझ्याकडे आली होती आणि तिने मला हे सर्व करण्यासाठी पैसे दिले होते आणि मी ते पैसे घेऊन मात्र तुझा आणि सात्विकाचा कासा काटा काढला आणि त्यामध्ये आता ही वल्लरीसुद्धा सामील होती. हे ऐकल्यानंतर आता रमाकांतला धक्काच बसतो. रमाकांत म्हणतो की उदयकांत तुला झालं तरी काय, आणि लगेच उदयकांत म्हणतो की मला वल्लरीने गोळी मारली आणि किती काही झालं तरी शेवटच्या क्षणाला तरी मी माझ्या भावाच्या कामी येऊ शकलो. तेव्हा रमाकांत म्हणतो की उदयकांत तुला काही होणार नाही आणि वल्लरीला मी सोडणार नाही. म्हणून वल्लरी तेथून पळ काढत असते. परंतु आता रमाकांतने सगळं काही बघितलेलं असतं की ह्या सगळ्यामागे आता ही वल्लरी आहे. म्हणून वल्लरीला फार टेन्शन येते. वल्लरी म्हणते की आता काही झालं तरी मला रमाकांतचा काटा काढावाच लागेल, कारण याने जर अर्णवला सगळं काही खरं सांगितलं तर आपलं काही खरं नाही. आता वल्लरी म्हणते की आता सगळ्यात अगोदर उदयकांत जसा काटा काढला मी तसं मात्र आता हे रमाकांतचा काटा काढणार आहे. आता मात्र रमाकांत हा उदयकांतला घेऊन हॉस्पिटल निघालेला असतो. घाईने तो निघतो, कारण घरामध्ये कोणी नसतं. वल्लरीला आता टेन्शन येतं की किती काही झालं तरी आता मला यांचा पाठलाग करत यांच्या मागे जावंच लागेल, नाहीतर सगळं काही खेळ खल्लास होईल. आणि त्याच वेळेस आता रमाकांत उदयकांतला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये येतो आणि तेथे उदयकांतला शिफ्ट करतो. तेव्हा त्याला जी गोळी लागलेली आहे तर त्यातून डॉक्टर मात्र आता त्याला आतमध्ये घेतात आणि एकतर इमर्जन्सी पेशंट आणि त्या म्हणजे गोळी लागली, रिस्क आहे थोडं, म्हणून डॉक्टर अगोदर सर्व काही चौकशा वगैरे करायला घेतात. परंतु आता मात्र हा रमाकांत म्हणतो की मी अर्णव राजशिर्के यांचे वडील आहेत आणि त्यांचे काका आहेत, जे काही होईल ते आपण नंतर बघूयात. तेव्हा अर्णव राजशिर्के म्हणल्यानंतर आता घाईने डॉक्टर पेशंटला आतमध्ये घेतात. परंतु वल्लरी रमाकांतला मारायला तेथे आलेली असते. तिला असं वाटतं की आता रमाकांतला मला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. त्याचीसुद्धा आता त्या सात्विकाला कायमचं त्याला भेटायला पाठवते. आज मात्र मी त्याला सोडणार नाही. म्हणून मात्र आता ती त्याचे जेव्हा मारायला येते आणि तेव्हा उदयकांत हा बेशुद्ध असतो, परंतु रमाकांत मात्र तेथे बसलेला असतो आणि वल्लरी आता मागून येते आणि आता ती जोरात त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी मारणार. तोच लगेच रमाकांत उठतो आणि रमाकांत वल्लरीचा हात धरतो आणि मी तुला सोडणार नाही असं रागाने म्हणतो. तिचा जोरदाने हात पिरगाळत आता म्हणतो की थांब, मी तुला एकतर पोलिसांच्या ताब्यात देतो किंवा अर्णवच्या ताब्यात देतो. तेव्हा वल्लरी इतकी घाबरगुंडी
झालेली असते. काय करावं तेच तिला काही कळत नसतं. आता जर ह्या रमाकांतने मला पकडलं आणि येथे अर्णव आला तर माझं काही खरं नाही. म्हणून मात्र आता एक जोरात जे काही ते धूळ असते ती मात्र रमाकांतच्या डोळ्यामध्ये ती फेकते आणि तेथून पसार होण्यासाठी पळ काढते. तर आता मात्र रमाकांत खूपच भडकलेला असतो. रमाकांत म्हणतो की मी तुला सोडणार नाही, कारण यावेळेस मात्र खूप काही झालं. त्या दिवशीसुद्धा तू असंच काहीतरी धूळ डोक्यात म्हणजे फेकली होती डोळ्यामध्ये आणि असंच तू वाचली, परंतु आता वाचू शकत नाही कारण तुझं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि रमाकांतला तू काहीच करू शकत नाही. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर आता वल्लरीला धक्काच बसतो. वल्लरी तेथून पळ काढते, पण लवकरच तिचे पोलीस मागावर असतात आणि आता नक्की पुढे काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत आता धन्यवाद, कारण रमाकांतचा जीव तर वाचलेला आहे, परंतु रमाकांत ते ह्या वल्लरीचं सत्य ओळखलेलं असतं. तोपर्यंत धन्यवाद.